श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 18 जानेवारी म्हणजेच रविवारी आहे पौष अमावास्या. या अमावास्येला मौनी अमावास्या असे देखील म्हटले जाते. या दिवशी सूर्य आणि चंद्र दोन्ही मकर राशीत असतात. त्यामुळे या दिवशी स्नान, दान, जप, तप आणि पितरांचे तर्पण करणे खूप शुभ मानले जाते. मौनी अमावास्येच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे विशेष महत्त्वाचे. यामुळे पुण्य मिळते आणि आयुष्यात सुख समृद्धी येते. मौनी अमावास्येच्या दिवशी गंगाजल अमृतासारखे होते असे मानले जाते. या दिवशी गंगेत स्नान केल्याने अक्षय फळ मिळते. मौनी म्हणजे मौन धारण करणारा. धार्मिक मान्यतानुसार या दिवशी मौन पाळून स्नान, जप, ध्यान आणि दान केल्याने मन शुद्ध होते आणि आध्यात्मिक शांती मिळते. मौनी अमावास्येला भगवान विष्णू आणि शिवपूजन केल्याने विशेष पुण्य प्राप्त होते असे धर्मग्रंथात सांगितले आहे. या दिवशी गरजू लोकांना अन्न, वस्त्र, धान्य आणि धन दान केल्याने लक्ष्मी कृपा होते असे म्हटले जाते. मौनी अमावास्येच्या दिवशी पूर्वजांचे पिंडदान, श्राद्ध आणि तर्पण करावे. असे केल्याने पितृदोषापासून सुटका होते. अमावास्येच्या दिवशी पिंडदान, श्राद्ध आणि तर्पण करून पितृ प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात. असे मानले जाते की अमावास्या हा दिवस आहे जेव्हा पूर्वज आपल्या वंशजांना भेटण्यासाठी पृथ्वीवर येतात. अशा स्थितीत या दिवशी उपवास केला पाहिजे. तसेच आपल्या पूर्वजांच्या नावाने दान, धर्म आणि अन्नदान केले पाहिजे. असं केल्यामुळे आपले पितृ आपल्यावर प्रसन्न होतात. तसेच अमावास्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करणे आणि संध्याकाळी दिवा लावल्याने पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते. या दिवशी सूर्य आणि चंद्राचा संयोग खूप फायदेशीर मानला जातो. या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग देखील तयार होत आहे. मौन व्रत आणि ध्यान केल्याने आत्म्यांना शांती मिळते. या दिवशी स्नान, दान आणि पूजा करण्याबरोबरच पूर्वजांच्या आत्म्याच्या शांती आणि पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात. आणि म्हणूनच मौनी अमावास्येच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल, पण प्रत्येकाने आवर्जून आपल्या पितरांसाठी इथे एक असा दिवा लावायचा. हा दिवा लावल्यामुळे आपले पितृ तृप्त होतील आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देतील. त्यांच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण तर होणारच आहेत, पण 100 पिढ्याचा पितृदोष नष्ट होऊन गरिबी नावाला उरणार नाही. अतिशय प्रभावी अशी ही सेवा आहे. तर हा दिवा कुठे लावायचा आहे, कोणत्या वेळेत लावायचा आहे, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. मौनी अमावास्येच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे आणि ब्रह्ममुहूर्त हा सकाळी 4:43 ते सकाळी 5:23 असणार आहे. शास्त्रानुसार ब्रह्ममुहूर्तावर आपण जे पण कार्य करतो त्यामध्ये आपल्याला अनंत पटीने पुण्यफळे प्राप्त होत असतं. म्हणून आपल्याला याच वेळेमध्ये स्नानही करायची आहे. मौनी अमावास्येला पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं. यामुळे पुण्य लाभतं आणि जीवनात आनंद आणि समृद्धी येते. जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून या दिवशी तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करा. नाहीतर घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला गंगाजल टाकून स्नान करायचं आहे. स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आहेत, पण चुकूनही आपल्याला काळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे नाही आहे. त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते. यानंतर आपल्याला सूर्यदेवांना आवर्जून जल हे अर्पण करायचं आहे. तांब्याच्या लोट्यामध्ये आपल्याला शुद्ध पिण्याचं पाणी भरून घ्यायचं. त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे तीळ टाकायचं आहे, एक लाल फूल टाकायचं आणि असं हे जल जे आहे ते आपल्याला सूर्यदेवांना अर्पण करायचं. जल अर्पण करताना ओम सूर्यदेवाय नमः, ओम आदित्याय नमः या मंत्राचं जप करायचं. असं केल्यामुळे आपल्या पितरांना मोक्षाची प्राप्तीही होत असते. त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजा ही करून घ्यायची आहे. धूप, दीप, अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न हे करायचं आहे. हिंदू धर्मशास्त्रानुसार पूर्वजांच्या सदोष कर्माची फळं त्यांच्या वंशजांना भोगावी लागतात. यालाच आपण पितृदोष म्हणतात. ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या जीवनात अनेक प्रकारचे दोष असतात. त्यापैकी एक म्हणजे पितृदोष. ज्या व्यक्तींचे पूर्वज सुखी नसतात त्यांच्या कुंडलीत हा दोष तयार होतो.
दरवर्षी येणाऱ्या पितृपक्षात पितरांचे श्राद्ध न केल्याने, श्राद्धविधीत भाग न घेतल्याने आणि पितराच्या आत्म्याच्या शांतीसाठी पूजा न केल्याने हा दोष प्रबळ होतो आणि सर्व प्रकारच्या समस्या त्यांच्या जीवनात निर्माण होतात. या दोषामुळे कुटुंबात अस्वस्थता, प्रगतीत अडथळे, अचानक आजारपण, संकट, संपत्तीची कमतरता, सर्व सुखसोयी असूनही मनातील असंतोष, तसेच आपली मुलं वारंवार चिडचिड करतात, हट्टीपणा करतात, आजारी पडतात, केलेला अभ्यास लक्षात राहत नाही, की आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी मिळत नसेल, किंवा मुलांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असेल, संतान प्राप्तीमध्ये समस्या या निर्माण होत असतात. आणि म्हणूनच या अशा पवित्र तिथीला आवर्जून आपल्याला या दोषापासून मुक्तता मिळवण्याकरता हे काही प्रभावी उपाय जे आहेत ते करायचे आहेत. हा उपाय करण्याकरता आपल्याला दिवा हा लागणार आहे, पण हा दिवा आपल्याला कणकेपासून तयार करायचा आहे, कारण सर्व दिव्यांमध्ये सर्वश्रेष्ठ दिवा हा कणकेचा मानला जातो. तर आपल्याला काय करायचं आहे, कणिक मळायचं आहे, मळताना त्यामध्ये थोडीशी हळद घालायची आणि त्यापासून आपल्याला एक दिवा हा तयार करून घ्यायचा आहे. या दिव्यामध्ये आपल्याला 2 वातीची 1 वात करून लांब वाती टाकायची. अशा रीतीने आपल्याला 4 दिशेला 4 लांब वाती टाकायच्यात. अर्थात काय, तर आपल्याला एक चौमुखी दिवा हा तयार करून घ्यायचा आहे. या दिव्यामध्ये आपल्याला तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल हे टाकायचं आहे. आता एक प्लेट घ्यायची, प्लेटवर आपल्याला मुठभर तांदूळ ठेवायचे आणि त्या तांदळावर हा जो चौमुखी दिवा आपण तयार केलेला आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे. आता आपल्याला एक ग्लासभर पाणी घ्यायचं आहे, 2 अगरबत्ती प्रज्वलित करून घ्यायचे. तसेच हा जो दिवा तयार केलेला तो आपल्याला आपल्या घरामध्येच दक्षिण दिशेला घेऊन जायचा आहे, कारण दक्षिण दिशा ही आपल्या पूर्वजांची दिशा मानली जाते. आता दक्षिण दिशेलाच तोंड करून आपल्याला हा दिवा जो आहे तो दक्षिण दिशेला ठेवायचा आहे. त्याचबरोबर तिथे आपल्याला एक ग्लासभर पाणी ठेवायचं, 2 अगरबत्तीसुद्धा ठेवून द्यायच्या आहेत. आता आपल्याला दक्षिण दिशेलाच तोंड करून बसायचं, आसन घेऊन बसायचं आहे. आपल्या पूर्वजांचं स्मरण करायचं. जर नाव माहिती असेल तर नाव घ्या, नाही माहिती असेल तर 21 वेळा आपल्याला ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा जप हा करायचा आहे. दोन्ही हात जोडायचे आणि आपल्याला आपल्या पितरांना प्रार्थना करायची. आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची आपल्याला क्षमा याचना ही करून घ्यायची. यापुढे आपल्याला त्यांचं कायम स्मरण राहील असं आपल्याला बोलायचं. त्याचबरोबर आपल्या घरातील इतर सदस्यांना सुद्धा या दिव्याला नमस्कार करायला लावायचा आहे. त्यांच्याकडनं सुद्धा आपल्याला ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा जप हा करून घ्यायचा आहे. आता हा दिवा आपल्याला कधी लावायचा, तर आपल्याला हा दिवा तुम्ही संध्याकाळी 6 वाजल्यापासून अगदी रात्री 9:30-10 वाजेपर्यंत सुद्धा लावू शकतात. आता हा जो दिवा आपण प्रज्वलित केला आहे त्यामध्ये आपल्याला तेल एवढं टाकायचं जेणेकरून कमीत कमी हा दिवा जो आहे तो रात्री 12 वाजेपर्यंत तरी प्रज्वलित राहील. आता संपूर्ण रात्रभर हा दिवा जो आहे तो आपल्याला दक्षिण दिशेलाच ठेवायचा आहे. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठायचं, स्नान करायचं, देवपूजा करायच्या अगोदर हा दिवा जो आहे, तसेच या दिव्याखाली जे आपण तांदूळ ठेवलेले ते आपल्याला एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवायचे, जेणेकरून तिथे असणारे पशु पक्षी कीटक हे दिवा आणि धान्य खातील. हे सुद्धा आपल्याकडनं केलेलं एक प्रकारचं दान असतं. हे दान केल्यामुळे आपले पित्र आपल्यावर भरभरून प्रसन्न होतात आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देतात. त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष दूर होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होत असते. तसे जे ग्लासभर पाणी आपण ठेवलेलं आहे ते सुद्धा आपल्याला आपल्या घराच्या बाहेर येऊन फेकून द्यायचं आहे. अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो मौनी अमावास्येच्या दिवशी करायचा. अतिशय चमत्कारिक असा हा उपाय केल्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होणार आहेत आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना ते पूर्ण करणार आहेत. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.